स्वागत। MVTVच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्राचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा बोनस। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी। MIDCतील गोडाऊनवर शिधा वाटप कार्यालयाची धाडीत धान्याचा साठा जप्त। सीवूड NRI कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग। स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा। नवी मुंबईत सक्षम व आधुनिक यंत्रणा असावी, पालिका आयुक्तांकडे केली मागणी। दसऱ्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने वाशीत शोभायात्रेचे आयोजन। आमदार मंदाताई म्हात्रे यांची विशेष उपस्थिती। मेट्रोची प्रस्तावित भाडेवाढ 30 नोव्हेंबरपर्यंत टळली, मुंबईकरांना तूर्त दिलासा। पुन्हा एकदा स्वागत। सीवूड येथील NRI कॉम्प्लेक्समधील 53 क्रमांकाच्या इमारतीमधील 15व्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागली। दरम्यान आगीचं वृत्त कळताच स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। सक्षम आधुनिक यंत्रणेअभावी आग विझवण्यासाठी अडथळे आल्याने नवी मुंबई अग्निशमन दलाकडेही मुंबईप्रमाणे सक्षम व आधुनिक यंत्रणा असावी अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका व सिडकोकडे केली आहे। नवी मुंबईतील सीवूड्स येथील NRI कॉम्प्लेक्समधील 53 क्रमांकाच्या इमारतीतील 15व्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागली। आग विझवण्यासाठी मुंबई, वाशी, नेरूळ, CBD, खारघर अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या। या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं। सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही, तर या आगीतून 4 जणांचा सुखरूप बचाव करण्यात आला। दरम्यान आगीचं वृत्त कळताच स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे व पालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते। 15व्या मजल्यावरील आग विझवण्यासाठी नवी मुंबईतील अग्निशमन दलाकडे योग्य यंत्रणा नसल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले। अखेर आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं। ही बाब गांभीर्याने घेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई अग्निशमन दलाकडेही सक्षम व आधुनिक यंत्रणा असावी अशी मागणी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे। त्याचप्रमाणे आग विझवण्यासाठी स्पेशल पंप असावा असंही सांगण्यात आलंय। मुंबईप्रमाणेच नवी मुंबई अग्निशमन दलातील जवानांनाही आग विझवण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे अशी ही मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईतील प्रत्येक बिल्डिंगचं फायर ऑडिट झालं पाहिजे अशी मागणीही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। पालिकेबरोबरच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडको MD संजय भाटिया यांच्याशीही याविषयी चर्चा केली। त्यावर सिडको MDंनी 1 ते 2 महिन्यात आग विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा खरेदी करणार असल्याचं सांगितलं। दरम्यान अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केल्याने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अग्निशमन दलाची कौतुकाने पाठ थोपटली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। दसऱ्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने वाशी सेक्टर 17 ते सेक्टर 14 पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती। या शोभायात्रेतून परंपरा व संस्कृतीचं दर्शन घडलं। या शोभायात्रेत आमदार मंदाताई म्हात्रेही सहभागी झाल्या होत्या। दसऱ्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने वाशी सेक्टर 17 ते सेक्टर 14 पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती। या रॅलीत स्वयंसेवी संघाचे 600 ते 700 जण गणवेशात सहभागी झाले होते। यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपचे संपत शेवाळे, मारुती भोईरही उपस्थित होते। या शोभायात्रेतून परंपरा व संस्कृतीचं दर्शन घडलं। या शोभायात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। स्वयंसेवी संघाच्या माध्यमातून यावेळी परेडही सादर करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवी संघ नवी मुंबईचे प्रमुख शांतीदेव, RSSचे सुनील कुमार, श्रीराम घाटे, परमेश्वरम रविशंकर, भुवनेश रंजित आदी उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV। सांस्कृतिक आणि संस्कृती परंपरेला सोनेरी क्षणात उजळून टाकणारा सण म्हणून दसऱ्याला विशेष महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे। त्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळाली। सांस्कृतिक आणि संस्कृती परंपरेला सोनेरी क्षणात उजळून टाकणारा सण म्हणून दसऱ्याला विशेष महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे।
त्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला। 600 रुपयांपासून ते अगदी 5,500 रुपयांपर्यंत हे दागिने बाजारात उपलब्ध आहेत। यात दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी सर्व दागिन्यांवर सवलती दिल्या होत्या। नवरात्री पाठोपाठ येणारा दसरा सण महिला वर्गासाठी सोने खरेदीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो। 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याबरोबरच सोन्याचे नाणे खरेदीलाही ग्राहक पसंती देत आहेत। तसंच लग्नसराईचे दिवस जवळ येत असल्याने दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत चेन, मंगळसूत्र, बांगड्या विकत घेण्याकडेही ग्राहकांचा कल दिसला। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीतील गोडाऊन व कोल्ड स्टोरेजवर शिधा वाटप कार्यालयाने धाड टाकण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत तुर्भे MIDC मधील धान्याच्या कोठारावर धाड टाकत 142 मॅट्रिक टन धान्याचा साठा जप्त करण्यात आला। राज्य सरकारने तूर डाळ व इतर डाळींचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्राच्या आदेशावरून साठेबाजीवर निर्बंध घातले। त्या अनुषंगाने राज्यभरात धाडी टाकून डाळीचा साठा जप्त करण्यात येतोय। त्याच पार्श्वभूमीवर ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीतील गोडाऊन्स व कोल्ड स्टोरेजवर शिधा वाटप कार्यालयाने धाड टाकण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत बुधवारी तुर्भे MIDCतील धान्याच्या कोठारावर धाड टाकण्यात आली। तुरडाळीची साठेबाजी थांबवण्यासाठी ही धाड टाकण्यात आली असून एकूण 142 मेट्रिक टन धान्याचा साठा जप्त करण्यात आला असून हा साठा मर्यादेपेक्षा अधिक म्हणजे 56 कोटीहून जादा किमतीचा होता। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। दसऱ्या निमित्ताने बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या मिठाईला मोठी मागणी असून मिठाईच्या दरातही 10% वाढ करण्यात आली आहे। चांदीचा वर्क लावलेली मिठाई, केशरी पेटा, काजू कतली, ड्रायफ्रूट मिठाई यांना ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। दसऱ्या निमित्ताने बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मिठाईला मोठी मागणी असून मिठाईच्या दरातही 10% वाढ करण्यात आली होती। चांदीचा वर्ख लावलेली मिठाई, केशरी पेढे, काजू कतली, ड्रायफ्रूट मिठाई यांना ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध फ्लेवर्स आणि आकारात मिठाई उपलब्ध आहे। सध्या बाजारात ड्रायफ्रूट मिठाई 580 रुपये किलो, केशरी पेढे 560 रुपये किलो, मावा पेढे 540 रुपये किलो, काजू बर्फी 760 रुपये किलो, बालुशाही 490 रुपये किलो, बुंदी लाडू 880 रुपये किलो, काजू कतली 860 रुपये किलो, गुलाबजाम 15 ते 20 रुपये प्रत्येकी तर रसगुल्ला 15 रुपये प्रत्येकी दरात बाजारात उपलब्ध आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या काळात सरकारने आनंदाचा बोनस दिलाय। केंद्र सरकारच्या बोनससाठी मासिक वेतनाची मर्यादा 3,500 रुपयांवरून 7,000 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। यासंबंधीचं विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या काळात सरकारने आनंदाचा बोनस दिलाय। केंद्र सरकारच्या बोनससाठी मासिक वेतनाची मर्यादा 3,500 रुपयांवरून 7,000 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। यासंबंधीतील विधेयक संसदेत सादर करण्यात येईल। बोनस ऍक्ट 1995 नुसार आतापर्यंत 10,000 रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 3,500 रुपयांनुसार बोनस देण्याची तरतूद आहे। मात्र नव्या प्रस्तावानुसार ही मर्यादा 10,000 रुपयांवरून 21,000वर नेण्याची शिफारस करण्यात आली आहे। 1 एप्रिल 2015 पासून ही अट लागू करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला जाईल। ब्युरो रिपोर्ट, MVTV। तुर्भे इंदिरानगर येथील मुस्लिम बांधव नवरात्रोत्सवात दुर्गामातेची स्थापना करून हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे मनोभावे 9 दिवस पूजा अर्चा करून हिंदू मुस्लिम जातीय सलोखा राखण्याचे काम मागील काही वर्षापासून करीत आहेत। याची दखल घेत तुर्भे MIDC पोलिसांनी या मंडळांचा सत्कार केलाय। तुर्भे इंदिरानगर येथील मुस्लिम बांधव नवरात्रोत्सवात दुर्गामातेची स्थापना करून हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे मनोभावे 9 दिवस पूजा अर्चा करून हिंदू मुस्लिम जातीय सलोखा राखण्याचे काम मागील काही वर्षापासून करीत आहेत। याचीच दखल घेत तुर्भे MIDC पोलिसांनी या मंडळांचा सत्कार केलाय। तुर्भे इंदिरानगर हा झोपडपट्टीचा भाग असून या ठिकाणी संमिश्र लोकवस्ती आहे। तरी देखील प्रत्येक सण हा सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने, सामंजस्य आणि आनंदाने व उत्साहाने साजरा करतात। हे तुर्भे MIDC पोलीस ठाणे हद्दीतील हिंदू मुस्लिम जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण असल्याने त्याची विशेष दखल घेऊन तुर्भे MIDC पोलिसांनी सत्कार केलाय, अशी माहिती तुर्भे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी दिली आहे। तर काल मी स्वतः या गोष्टीत दखल घेतली आहे की या लोकांच्या पाठीवर आपली कोणाची तरी थाप पडली पाहिजे, त्यांचं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे की हे लोक मुस्लिम समाजाचे असून सुद्धा एक नाही दोन नाही गेली 15-20 वर्षापासून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करतात। हे जातीय सलोख्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV।
मोहरम सण सर्वत्र शुक्रवारी साजरा करण्यात येत असून हा एक मुस्लिमांचा सण आहे. इस्लामांसाठी मोहरम हा वर्षारंभ मानला जातो. मोहरमचा अर्थ निषिद्ध धिक्कार करण्यासारखा आहे. मोहरम सण सर्वत्र शुक्रवारी साजरा करण्यात येत असून हा एक मुस्लिमांचा सण आहे. इस्लामांसाठी मोहरम हा वर्षारंभ मानला जातो. मोहरमचा अर्थ निषिद्ध धिक्कार करण्यासारखा आहे. त्यांचं नववर्ष कुर्बानीने सुरू होत असून कुर्बानीने संपतं. इस्लामचे प्रवर्तक हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी म्हणजे सुन्नी पंथाच्या खलिफांनी इसवी सनच्या 7व्या शतकात दर्दनाक मौतीचा आविष्कार करत ठार मारले होते. त्यांच्या शहादतीच्या दुःखातच मोहरमचा हा पर्व साजरा करण्यात येतो. शेवटच्या दिवशी सर्व ताबुताची मिरवणूक काढली जाते. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मूर्तीपूजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला पंजा लावून चांगले वस्त्र बांधतात. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मुंबई मेट्रोने मुंबईकरांना काहीसा दिलासा दिलाय. 1 नोव्हेंबर पासून होणारी मुंबई मेट्रोची 110 रुपयांची दरवाढ एका महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 10 ते 40 हेच दर 30 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहेत. मुंबई मेट्रोने मुंबईकरांना काहीसा दिलासा दिलाय. 1 नोव्हेंबर पासून होणारी मुंबई मेट्रोची 110 रुपयांची दरवाढ एका महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 10 ते 40 हेच दर 30 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहेत. गेल्या काही महिन्यात मेट्रोच्या दरवाढीचा मुद्दा चांगलाच तापला होता. उच्च न्यायालयाने भाववाढीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने मेट्रोचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. मात्र या समितीने ही मेट्रोला दरवाढ होण्याची परवानगी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही मेट्रोला 110 रुपयांपर्यंत भाववाढ करण्यास परवानगी दिली. मात्र ही दरवाढ पुढे ढकलून मेट्रोने मुंबईकरांना थोडा का होईना सुखद धक्का दिलाय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.